आत्ता आम्ही आलेलो आहोत बाणकोट किल्ल्याला। तर माझ्या पाठीमागे दिसत आहे तो बाणकोट किल्ला आहे, तो आता आम्ही एक्सप्लोर करायसाठी आलेलो आहोत। हा बाणकोट किल्ला वेळाजवळ आहे, छोटासा किल्ला आहे हा, जवळपास आपल्याला अर्ध्या तासात पूर्ण किल्ला फिरून होतं। बाणकोट किल्ला हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। सावित्री नदीकिनारी असणाऱ्या या किल्ल्याचा वापर समुद्र मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता। या किल्ल्याला बाणकोट, हिम्मतगड आणि व्हिक्टोरिया फोर्ट म्हणून देखील ओळखले जाते। समुद्राच्या खडकाळ प्रदेशात वसलेला हा किल्ला शिलाहार राजवटीत बांधला गेला आहे असे मानले जाते। इसवी सन 1700 मध्ये मराठा सरदार कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकला आणि त्याला हिम्मतगड असे नाव दिले। पुढे इसवी सन 1755 मध्ये ब्रिटिश सैन्याने हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला आणि त्याला व्हिक्टोरिया फोर्ट असे नाव दिले। या किल्ल्याला 2 प्रवेशद्वार आहेत। मुख्य दारातून आत जाताच आपल्याला 2 खोल्या दिसतात। या आकाराने मोठ्या असलेल्या खोल्या पहारेकरांसाठी आहे। त्यातील एका खोलीत आपल्याला काही बांधकाम बघायला मिळते। तिथून पुढे गेल्यास आपल्याला उजवीकडे किल्ल्याच्या भिंतीत असलेले शौचालय बघायला मिळते आणि डावीकडून किल्ल्याच्या तटभिंतीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत। तटभिंतीवरील एका बुरुजावर लोखंडी तोफ आहे। बुरुजावरून आपल्याला हरिहरेश्वराचे डोंगर दिसते। किल्ला आकाराने खूप छोटा आहे। किल्ल्याला 6 बुरुज आहे। संपूर्ण किल्ला आपल्याला तटभिंतीवरून बघता येतो। किल्ल्याच्या मधोमध एक मंदिर आहे। त्याच मंदिराशेजारी आंब्याचे झाड आहे, त्यामुळे आपल्याला किल्ल्यात सावलीत बसायला मिळते। किल्ल्याला एक चोर दरवाजा आहे, तिथून आपल्याला किल्ल्याच्या खालच्या भागात जाता येते, पण तिथे पडकी विहीर आहे, त्यामुळे तिथे जाणे धोक्याचे आहे। तुम्हाला 1 डे कोकण ट्रिप करायची असेल तर तुम्ही एका दिवसामध्ये वेळास, बाणकोट आणि हरिहरेश्वर मंदिर बघू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।